झी 24 तास एक पाऊल पुढे। क्रिकेट प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या रत्नाकर शेट्टी यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांची चहूबाजूनं कोंडी करण्यात येते। त्यांना निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी एमसीए अधिकाऱ्यांनी थेट घटनेतच बदल केलाय। शेट्टी हे बीसीसीआयचे पगारी नोकरदार आहेत आणि बीसीसीआयच्या पगारी नोकरदारांना एमसीएची निवडणूक लढवता येणार नाही असा बदल घटनेत करण्यात आलाय। मुंबई क्रिकेट असोसिएशन ही क्रिकेट संघटना भारतीय क्रिकेटमधील सर्वाधिक महत्त्वाची संघटना मानली जाते। ही संघटना जशी महान क्रिकेटपटूंच्या परंपरेसाठी ओळखली जाते, त्याचप्रमाणे या संघटनेत सुरू असलेल्या राजकारणासाठीही तेवढी चर्चेत असते। सध्या एमसीए मध्ये निवडणुकींबाबत वातावरण तापू लागलं असून राजकारणाचे डाव टाकले जात आहेत। बीसीसीआय मध्ये अनेक वर्ष कार्यरत असलेल्या रत्नाकर शेट्टी यांची विकेट काढण्यासाठी एमसीएच्या अधिकाऱ्यांनी चांगलीच फिल्डिंग रचली। यामध्ये शेट्टी यांची विकेट जाणार असंच दिसतंय। शेट्टी यांना एमसीएच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्यासाठी एमसीएच्या घटनेतच बदल करण्यात आले आहेत। एमसीएच्या मीटिंगमध्ये सिलेक्शन बाय लॉ नंबर 80C मध्ये बदल करण्यात आलाय। एमसीए, बीसीसीआय, आयपीएल, मुंबई इंडियन्स आणि गरवारे क्लबमध्ये पगारी नोकरदार असलेली व्यक्ती मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढू शकणार नाही असा बदल घटनेत करण्यात आलाय। यामुळे शेट्टी हे एमसीएची निवडणूक लढू शकणार नाहीत, कारण शेट्टी हे सध्या बीसीसीआय मध्ये गेम डेव्हलपमेंट ऑफिसर या पदावर असून ते बीसीसीआयचे पगारी नोकरदार आहेत। शेट्टी यांची चहूबाजूंनी कोंडी करण्याचा एमसीएचे अधिकारी प्रयत्न करतायत। शेट्टी यांच्यावर एमसीए अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचे आरोप केल्याप्रकरणी यापूर्वीच एमसीएने बंदी लादली आहे। या बंदीविरोधात शेट्टी हे कोर्टात गेले असून या बंदीवरील सुनावणीनंतरच एमसीएच्या निवडणुकांच्या तारखा घोषित होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवानंतर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एमसीएच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याची माहिती एमसीएच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे। दरम्यान शेट्टींवरील बंदी कोर्टाने कायम राखली तर प्रश्नच नाही, मात्र जर कोर्टाने बंदी उठवली तर पगारी नोकरदार म्हणून निवडणूक लढण्यासाठी त्यांच्यावरील बंदी राहणारच आहे। यामुळे क्रिकेट प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेल्या रत्नाकर शेट्टी यांना एमसीए मध्ये घुसण्याचे सगळे रस्ते सध्या जवळपास बंद झालेत। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।